नमस्कार मंडळी, मी अलीकडेच वर्किंग आई नावाने एक यूट्यूब चॅनल चालू केला आहे. त्याच्यावर मी 6-7 शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केले आहे, ते तुम्ही बघू शकता. पण मी आज पहिल्यांदाच लाँग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी बनवली आहे टोमॅटोची चटणी. टोमॅटोच्या चटणीसाठी लागणारं टोमॅटो आणि कांदा मी बारीक चिरून घेतले आहेत. त्यानंतर मी गॅसवर कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकले आहे. तुम्ही बघताय तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. लक्षात घ्यायचं मोहरी तडतडण्यासाठी तेल कडक हवं, नाहीतर गारच तेलात तुम्ही जर मोहरी टाकली तर ती कधीच तडतडत नाही. तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की एक चांगला फ्लेवर येतो भाजीला. त्यानंतर मी बारीक चिरलेल्या 6 ते 7 लसूणाच्या पाकळ्या टाकल्यात. लसणाच्या पाकळ्या पण चांगल्या लाल होऊन द्यायच्या, लाल म्हणजे सोनेरी रंग येऊन द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने पण एक चांगला फ्लेवर येतो भाजीला. त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा पण जास्त जळून पण नाही द्यायचा आणि जास्त कच्चा पण नाही ठेवायचा. कच्चा ठेवला तर ती भाजीमध्ये टसटस लागतो तो कांदा आणि भाजीला एवढी चांगली चव येत नाही. त्यामुळे कांदा जरासा हलका सोनेरी होऊन द्यायचा. तुम्ही बघताय कांदा सोनेरी झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली. नंतर 2 चमचे धना पावडर टाकते मी. आपल्या मसाल्याच्या डब्यात चमचे असते ते वापरले मी. त्याच्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट टाकली आणि 1.5 चमचा अंबारी गोडा मसाला टाकला. गोड्या मसाल्याने एक चांगली चव येते चटणीला, तुम्ही बघू शकता. नंतर मी त्याच्यामध्ये ते चांगले मसाले परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून सगळं मिक्सअप करते. मिक्सअप केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तुम्ही चवीनुसार तुमचं जितकं मीठ लागणार आहे ते तुम्ही टाकू शकता. मी जो मसाल्याचा चमचा यूज करते त्याने मला अर्धा चमचा लागणार होतं, तर मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. नंतर अर्धा कप पाणी टाकून एक 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायचं आणि चमच्याने जेवढी मॅश होता येईल ते टोमॅटो तेवढे मॅश करायचे. ओके, जास्त क्रश नाही करत बसायचे टोमॅटो, जेवढे होतील शक्य जेवढे तेवढेच करायचे. आणि नंतर मग बारीक कूट करायचा शेंगदाण्याचा. तुम्ही बघू शकता 2 चमचे मी कूट टाकलेला आहे. तुम्हाला जर जास्त शेंगदाणे आवडत नसेल किंवा खायचे नसतील तर 1/2 चमचा टाकला तरी चालेल. पण कूट टाकल्याने एक चांगली चव येते, त्यामुळं कूट नक्की टाका. नंतर कूट टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि हे सगळं मिश्रण हलवून पुन्हा भाजी 3 ते 4 मिनटं वाफवून घ्या. भाजी 3 ते 4 मिनटं वाफवून घेतल्यानंतर आपली भाजी रेडी होते. तुम्ही बघू शकता ही बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत किंवा सफेद भात असतो आपला त्याच्यासोबत खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच छोटे छोटे रेसिपी, फनी व्हिडिओज आणि मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता आपली भाजी छान रेडी आहे. त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ आणि साखर घालू शकता, त्याने भाजीला एक छान आंबट गोड चव येते. तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार आहे. आणि मी आज जो व्हिडिओ बनवला त्यासाठी मोबाईल स्टँड नव्हता माझ्याकडे, मी हातानेच व्हिडिओ शूट केला आहे, त्यामुळे थोडा हलतोय, थोडं समजून घ्या. थँक्यू.